आज रविवारचं हाफ डे. रविवारी आपण कसं हाफ डे करत असतो. रविवारी जरा निवांत उठायचं, दुपारच्या टाईम होऊन जायचं. दुपारून म्हणजे 3च्या नंतर जायचं. कसं पावसाळा असलं तर वेगळी गोष्ट आहे, पावसाळा हिवाळा. पण आता उन्हाळा आहे. एक तर आपला धंदा सकाळी होत असतो, सकाळी 6 ते 11, 11 11:30 वाजेपर्यंत धंदा असतो. त्याच्यानंतर कारण की एवढं ऊन आहे, ह्या उन्हामुळं धंदा दुपारच्या टायमाला होत नाही. मग आता हाफ डे म्हटल्यानंतर बी दुपारून 3च्या नंतरच जावं लागेल. 3च्या नंतर गेले की आणि 3च्या नंतर गेल्यावर संध्याकाळी 6 6:30 7च्या नंतर धंदाच होत नाही. तुम्हाला खरं सांगतो, धंदा होते भरपूर. खरं तर संध्याकाळच्या टायमालाच धंदा चांगला होतो. पण धंदा कशामुळं होत नाही, एकदा ट्रॉफिकमध्ये अडकलो का नाही आपण, एक एक तास सिग्नलला थांबावं लागते. मग कसला धंदा होणार, टाईम पूर्ण वेस्ट. त्याच्यामुळं संध्याकाळच्या टायमाला ट्रिपा भरपूर पडतात पण धंदा होत नाही. खरं तर धंदा संध्याकाळचाच आहे, पण ट्रॉफिकमुळं होत नाही. सकाळ सकाळी कसं तेवढं ट्रॉफिक नसते, पटापटा पटापटा होऊन जाते. दुपारच्या टायमाहून काय सगळं सुट्टी असते, त्याच्यामुळं दुपारची होत नाही. आणि संध्याकाळी होतंय पण ट्रॉफिकमुळं अडकून बसावं लागते, असा प्रॉब्लेम येतो. आता रविवारी सगळ्यांच्या सुट्टी असतात, मग सकाळी जाऊन काय उपयोगाचं नाही. मग रविवारी हप्त्यातनं एकदा आपल्याला बी आराम पाहिजे. आता कसं आहे, सकाळी जर मी 6 म्हणजे 5 वाजता उठलो, कधी 4:30, कधी 5, कधी 5:30 उठलो का, आंघोळ बिंघोळ करून मस्तपैकी आपलं जॉब करायचं एक 20-25 मिनिट. नेट 6 ते 6:30 वाजेकुणं कधी उशीर होतो, कधी लवकर होतो. 6 6:30 कधी 7 ह्या टायमापर्यंत आपलं ड्युटी टच करायचं. ड्युटी टच केल्यानंतर मग वापस घरला यायचं नाव काढायचं नाही. आता रविवारीच त्यामुळं आपणाला घरचं जेवण सुखानं भेटते. आता आलो मी किचनमध्ये, मला लागली भूक जोरात. पहिलं बघतो काय काय आहे. चला, ज्वारीची भाकरी आपली रेडी आहे दुरडीमध्ये. हे वांग्याची भाजी आहे काल रात्रचं. आत्ताचं काय आहे ते पहा तुम्ही. हे पहा भेंडी. आता भेंडी घ्यायचं ताटात. भेंडी बघून कसं आहे, आपली घरगुती भेंडी खाऊन का नाही तोंडाला पाणी यावं लागते. जरा सिंपल तरीक्यामध्ये केलेलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं फूट बीट राहिलं असतं का, आरा मग नादच खुळा झाला असता. हे काल रात्रची बैंगांची भाजी आहे. हाय हाय आहे. ते थोडं हे घ्यायचं. 2 भाकरी असं कुस्करून हाणायचं नाही आज, कारण की भेंडीची भाजी आहे. राईटमध्ये झालं आपलं काम. चाललं आपलं जेवण. हो का, जेवणामध्ये आपलं कसं 2 हिरव्या मिरच्या, आंबा, कांदा, काकडी. जरा जेवणात जरा सलाड असले का नाही मजाच वेगळी येते जेवणाची. आणि एकतर आपणाला हप्त्यातनं एकदा रविवारी जेवायला भेटतो घरी सकाळच्या टायमाला. नाहीतर सकाळी निघाले की बाहेरच कुठं तर भूक लागली, एखादी राईस प्लेट खाल्लं, एखादी वडापाव खाल्लं, त्याच्यावरच दिवस काढावं लागते. हो, जीवन जगायचं सोपं नाही, लय संघर्ष करावं लागते, मेहनत. हाय भूक लागली मला. हिरवी मिरची. वा आनंद. मजाच वेगळी जेवणाची म्हणालो. नाही रोज एक टाईम घरी जेवण असतं आपलं, ते बी रात्रीच्या टायमाला. रात्री 10-11 वाजता 12 वाजता आले का नाही त्या टायमाला घरचं जेवण भेटतं. नाहीतर रविवारी हो का निवांत उठल्यावर घरचं जेवण नशीब होतं सकाळ सकाळी. बरोबर आहे का नाही. एवढ्या मिरच्या खाल्ल्यावर तुम्ही म्हणत असाल याला एक अर्धा किलो मिरच्याच लाव. एका टायमाला अर्धा किलो मिरच्याच टाकायचं असेल. जास्त खात नाही, पोटात गडबड होतं. हो, मग आता आपल्याला मिरच्या खायचा आवड आहे. जेवणासोबत सलाड, कांदा, काकडी, टमाटर जर आटलं का नाही जेवण एकदम सुंदर जातो. बरोबर आहे की नाही.
नमस्कार, राम राम. सबस्क्राईब करा फक्त. पुढं जाईल कुठं तर पैसेवाला माणूस व्हायचंच आहे मला.